हॅलो बाळांनो, आज आपण MST-CET 2023 रोटेशनल डायनॅमिक्समधील क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. आता काय क्वेश्चन हा तर 2 डिस्क ऑफ सेम मास अँड सेम थिकनेस आर मेड फ्रॉम 2 डिफरंट मटेरियल्स ऑफ डेन्सिटी D1 अँड D2 रिस्पेक्टिवली. म्हणजे इथं 2 डिस्क आहेत की त्या 2 डिस्कचं मास काय आहे तर सेम आहे आणि सेम थिकनेस आहे, पण ह्या ज्या 2 डिस्क आहेत ह्या दोन्ही डिस्क डिफरंट मटेरियलपासून बनलेले आहेत. ज्याची डेन्सिटी किती आहे D1 आणि D2. बरोबर. आता पुढे काय विचारलं आहे बघा, द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I1 अँड I2 ऑफ 2 डिस्क अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ डिस्क. म्हणजे इथं 2 डिस्क कन्सिडर केलेत. त्याच्यामधले पहिली डिस्क आहे त्या पहिल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I1 आणि दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I2. ह्या दोन्हीचा आपल्याला रेशो विचारला आहे. बरोबर. आता ऑप्शनमध्ये काय दिलं आहे बघा, D1:D2, बी ऑप्शन काय दिलं आहे D2:D1, थर्ड ऑप्शन केलं आहे 1:D1 इंटू D2, फोर्थ ऑप्शन काय आहे 1:D1² इंटू D2. आता इथं बघा 2 डिस्क दिल्या आहेत की ज्या 2 डिस्कमध्ये पहिल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I1 आणि दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I2. आणि ह्या दोन्हीचा मास काय आहे तर M आहे. दोन्हीसाठी मास काय आहे तर सेम आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल पहिल्या डिस्कसाठी जे मास आहे ते मासला आपण कशाने कन्सिडर केले M1 आणि दुसऱ्या डिस्कसाठी जे मास आहे त्या मासला आपण कशाने कन्सिडर केलं M2. आता या दोन्हीची थिकनेससुद्धा काही सेम आहे, पण आपण फक्त कन्सिडर करूयात. पहिल्या डिस्कची जी थिकनेस आहे त्याला आपण कशाने डिनोट केलं T1ने आणि दुसरी डिस्क आहे त्या थिकनेसला आपण कशाने डिनोट केलं T2ने. बरोबर. ह्या दोन्हीची थिकनेस काय आहे सेम. बरोबर. आता इथं बघा हे दोन्हीचे मटेरियल आहे, हे मटेरियल डिफरंट आहे. ह्याचा अर्थ त्या दोन्हीची डेन्सिटी काय असणार डिफरंट, पण ह्या दोन्ही पण काय तर डिस्क आहेत. पण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो I=mr². समजते. आता ह्याच्यामध्ये M आणि 2 काही कॉन्स्टंट, ह्याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे R². बरोबर. ह्याचा अर्थ इथं I1:I2 इज काय येणार आहे R1²/R2². बरोबर. आता इथं डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी इज काय असते मास अपॉन व्हॉल्यूम. ह्याच्यावर मासचा फॉर्म्युला काय येणार आहे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता त्याच्यावर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आता इथं काय डिस्क आहे, डिस्कचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो πr² इंटू लेंथ म्हणजे काय नाही त्याची थिकनेस, म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला एरिया इंटू थिकनेस. आता इथं M1 आणि M2 काय सेम आहे. मग आता इथं मासच्या फॉर्म्युल्यावरून आपण हा जो M1 आणि M2चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी लिहूया. मी इथे काय येणार आहे D1/R1² इंटू T1 D2/R2² इंटू T2. आता त्याच्यामध्ये कॉमन कोण आहे बघा, पाय कॅन्सल होणार आहे T1 T2 का, हे दोन्ही सेम आहेत म्हणजे सुद्धा काय होणार आहेत कॅन्सल. म्हणजे ते शिल्लक काय राहते बघा D1/R1² D2/R2². आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय बघा R1² आपण R2² आहे, म्हणजे R2 इथं मल्टिप्लाय इकडं आल्यानंतर डिवाइड होईल आणि डिवाइड इथं मल्टिप्लाय इकडं आल्यानंतर डिवाइड होईल. मग तोच रेशो कोणाचा असणार आहे I1:I2चा, म्हणजे R1² आपण R2² आपल्याला काय मिळते D2/D1. म्हणजे आपल्या ह्याच्यामधला ऑप्शन कोणता बरोबर आहे बी.